बदलापूर प्रकरणात न्यायालयीन चौकशी अहवालामध्ये पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले होते। बदलापूर एन्काउंटर प्रकरणी सरकार पुन्हा हायकोर्टात आता याचिका दाखल करणार आहे। एन्काउंटर प्रकरणात न्यायालयीन चौकशी अहवालात पोलिसांवरती ताशेरे ओढण्यात आले होते। पुनर्विचार करावा आणि पुन्हा चौकशी व्हावी याबाबत आता सरकार कोर्टात अपील करणार आहे। दोषी अधिकाऱ्यांपैकी निलेश मोरे याचाही कोर्टात हस्तक्षेप अर्ज त्याने दाखल केलेला आहे। तर बदलापूर एन्काउंटर प्रकरणातील महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। या प्रकरणी पुन्हा सरकार आता हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे। गेल्या सुनावणीत 5 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवलं होतं आणि कोर्टात सादर ज्युडिशियल रिपोर्टमध्येही त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला होता। तर बदलापूर एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने पोलिसांवरतीच आरोप केले होते किंवा पोलिसांवरतीच ताशेरे ओढले होते आणि या प्रकरणी आता सरकार पुन्हा कोर्टात जाणार आहे। तर पुनर्विचार आणि पुन्हा चौकशी व्हावी याबाबत सरकार आता कोर्टात अपील करणार आहे। तर बदलापूर एन्काउंटर प्रकरणी सरकार आता पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे। एन्काउंटर प्रकरणात न्यायालयीन चौकशी अहवालात पोलिसांवरच ताशेरे ओढण्यात आले। तर या प्रकरणाची सुनावणी आता 6 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील महत्त्वाची अपडेट आपण बघतोय।